नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मनीषा भाग्यश्री ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तान्हा पोळा आज किचनमधून सुरुवात केली. पुष्कळ दिवसांनी मी आज ब्लॉग अपलोड करत आहे, कारण घरी मी मागच्या छोट्या ब्लॉगमध्ये सांगितलं पण होतं की घरी बिलकुल तब्येत बऱ्या नव्हत्या, त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे अपलोड करत नाही आहे. आज मॉर्निंगलाच नाश्ता केला आहे, उपमा, जो की बनवत आहे मी, आणि भाग्यश्री भाजी बनवत आहे टिफिन करिता भेंडीची. काल बेलपोळा होता, पण आमच्याकडे बेलपोळा हा सण नाही करत, कारण काही कारणास्तव पहिलेपासून नाही करत हा सण, म्हणून आम्ही आता पण सण करत नाही. तान्हा पोळा हा फक्त मुला आपले नंदी घेऊन पोळ्यामध्ये जातात, बाकी तर काही असं विशेष काही करत नाही आम्ही. यावर्षी आमची हरितालिका पण नाही होणार बहुतेक असं वाटतंय, कारण माझी 3ऱ्या नंबरची जाऊ प्रेग्नेंट आहे आणि तिला आता डिलिव्हरीची वेळ आली आहे. बहुतेक डिलिव्हरी होऊन जाईल तिची, आणि मग त्यामुळे हरितालिका पण ही सुतूकच राहणार आम्हाला, त्यामुळे ते पण नाहीच होणार. भेंडीची भाजी फक्त टिफिनसाठी होईल, आणि घरच्यासाठी तर वेगळी भाजी करावं लागेल, म्हणून राजमा टाकला आहे. कारण भेंडीची भाजी ही एवढी आम्हाला एवढ्या जणांना पूर्ण होत नाही, कारण मेंबर आम्ही जास्त आहे, त्यामुळे. तर सगळ्यांच्या तब्येती खराब असल्यामुळे सगळं वातावरण असं विचित्र वाटतंय, त्यामुळे काही करण्याची इच्छा होत नाही. सण पण होता, पण असं काही करण्याची इच्छा होत नव्हती, त्यामुळे मी व्हिडिओ पण काही काढले नाही. हा उपमा रेडी झाला, मग भाग्यश्रीने राजमा बनवायला सुरुवात केली, आणि मग राजमा हा विशेष खूप असा आवडत नाही आमच्याकडे, फक्त आम्हा लेडीजला आवडते, म्हणून त्यांच्यासाठी भेंडीची भाजी बनवली. सायंकाळी आमच्या एरियाचा पोळा भरला आणि मुलं पोळ्यात जाऊन आले, आणि मग मुलं पिल्लू सोबत मस्त मस्ती करत होते, चाचू पण, आणि तिला मस्त मजा पण येत होती, तिला खूप आमच्याकडे पाहुणे आले होते, माझे देर गाव, आणि मग नंतर जेवण वगैरे झाले. आमचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.